नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील एक पौष्टिक रानभाजी सध्या अनेक आदिवासी बांधव रस्त्याकडेला विकायला घेऊन बसलेले असतात. ती रानभाजी म्हणजे कारटोली. तर आज आपला सुट्टीचा दिवस आहे, तर आज आपण पण निघालो कारटोली रानभाजी शोधायला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारटोली रानभाजीची ओळख व फायदे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय, आज सुट्टीचा दिवस आहे. आपण जशी एंट्री केली समोरच आपल्याला कारटोलीचे वेल दिसायला लागले. तर आपण आता कारटोली चेक करायला सुरुवात करणार आहोत. पहिले मी कारटोलीची माहिती तुम्हाला सविस्तर सांगतोय. कारटोली दिसते कशी आणि तिची ओळख कशी पटवून देतोय पहिले. आता बघा कारटोलीचे हे वेल बघा. आता इथले यांना किती भेटत आहेत. ह्या साईजचे बघायला पाहिजेत होते, आपल्याला भेटायला पाहिजेत. तिकडे पण आहेत. सावकाश, वेल तुटला नाही पाहिजे. मित्रांनो, ही आहे कारटोलीची वेल. पानांचा आकार तोंडलीच्या वेलीच्या पानाप्रमाणे दिसतो. फुले पिवळ्या कलरची येतात आणि पाऊस पडला की लगेच ही वेल उगवायला सुरुवात होते. पण कारटोली लागायला साधारणतः 1 ते 1.5 महिना जातोय. तर मित्रांनो, आपण कारटोलीच्या रानात येऊन पोचलोय आणि आता बघा कारटोली आपल्याला भेटतात कसे किती. हे बघा, एक तर इथं भेटला, पण अजून इकडं आजूबाजूला जेवढ्या कारटोलीचे वेल आहेत ते सगळं चेक करतोय मी आणि तुम्हाला दाखवतोय. कारटोलीच्या रानातली आपली कारटोली बघा. आपल्याला कारटोली भेटायला सुरुवात पण झाली. जशी आपण एंट्री केली तशी लगेच कारटोलीच्याच रानात पोचलोय. तर ते समोरचं बघ, एक खुडताना थोडा वेल तुटला नाही पाहिजे. तर बघा इथं सगळ्या कारटोलीचा वेल आहे आणि तिथं कारटोला पण आपल्याला भेटलीत की बघा. तर इकडे पण कारटोले आहेत, तिकडे पण लागलीत. तर ते पण आपण खुडूया पहिले. हाय, आपल्या आजच्या दिवसाची मस्त सुरुवात झाली. आपल्याला कारटोला भेटायला सुरुवात पण झाली चांगल्यापैकी. म्हणजे भेटत आहेत बऱ्यापैकी. आपल्याला प्रत्येक वेळेला 2-1-2-1-2 भेटत आहेत. आता आपण आलोय खदान. बघा पूर्ण एकदम भरपूर मोठी खदान आहे. खदानीत पोचलोय आणि इकडे पण बाकी कारटोलीचे वेल आहेत. तर बघूया इकडे पण आपल्याला काय भेटते की नाही ते. इकडे खूप छोटे छोटेच आहेत. थोडीशी उचलून बघावी लागेल. आता इथं ही समोर पसरलेली ही वेल आहे. ही वेल जर झाडावर असती तर भरपूर आपल्याला इथं कारटोले भेटले असती. पण जमिनीवर पसरले त्याच्यामुळे काय कारटोले एवढी लागलेली नाही इथं. अजून इकडे पुढे पण कारटोले आहेत. बघूया तिकडे किती भेटते ती. इथं पण छोटे छोटेच आहेत. आईला हा बघा छोटासा खेकडा किती पळतोय. खेकडा बघून दचकलो थोडा. गेला आतमध्ये. परत तिकडे एक होता. हे बघा इथं 4च भेटले. तरी पण अजून इकडे पुढे पण आहेत. बघूया तिकडे भेटते का नाही. खदान बघा आता
किती मोठी आहे खदान, भरपूर मोठी, भारी ठिकाण आहे हे पण. चला आता थोडे पुढे. आपल्याला सेल्फी स्टिक काढावा लागेल कारण आज पाऊस उघडा आहे आणि वातावरण पण एकदम मस्त हिरवगार झालंय, त्याच्यामुळे सेल्फी स्टिकनी भारी व्ह्यू कॅप्चर करता येतील. बघूया इकडे एक समोर पुढे कार्टोले, तिला बघूया किती भेटत आहेत. हे बघा इथं चांगले मस्त झालेत कारण की ही झाडावर वरती चढले, थोडी म्हणजे जमिनी लागत नाही, वरती चढले, त्याच्यामुळे बघा इथं आपल्याला चांगले भारी मध्ये म्हणजे साईजने मोठे वाढलेत. हे बघा हा बघा परत हे बघा 6 भेटलेत. आणि वेल बघा केवढूशी, एकदम छोटी वेल आहे तरी तिला 6 होते इथं. जर अशा वरती झाडावर चढलेल्या जर भेटल्या तर आपल्याला आज भरपूर भेटतील कार्टोलं. आपल्याला अशा झाडावर चढलेल्या बघाव्या लागतील कार्टोली. चला आता पुढचा प्रवास आपला. आपला पुढचा प्रवास तर खूपच मजेचा होणार होता कारण आपण जसजसे पुढे जात होतो तसतसे आपल्याला कार्टोली मोठ्या प्रमाणात भेटायला सुरुवात झालेली. प्रत्येक वेळीला 2-4 कार्टोले भेटायची, पण आता तर पुढे जसे आपण पुढे गेलो तसे आपल्याला प्रत्येक वेळीला 5-6 असे प्रमाण वाढलं होतं. प्रत्येक वेळीला 5पेक्षा जास्त कार्टोले भेटत होती. आता ही समोरची वेल बघा, हिला साधारणतः एकाच वेळेला आपल्याला 10पेक्षा जास्त कार्टोले भेटली. जसं कार्टोले भेटायचं प्रमाण वाढलं होतं तसतसे आपल्याला अजून मजा येत होती. अजून आपण कार्टोलीच्या शोधात पुढे जात होतो. आता आपण मोकळ्या मैदानात येऊन पोचलो आहे. इथे जेवढ्या पण कार्टोले आहेत त्या छोट्या छोट्या झुडपावर चढलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथली कार्टोलं खुडायला खूप मजा येत होती कारण की सगळे कार्टोली आपल्या हाताला गत होत्या. त्याच्यामुळे इकडच्या जेवढ्या कार्टोले आहेत त्या आपण बिनधास्तपणे खुडत होतो. तर आपला हा लिटल चॅम्प तो पण कार्टोली खुडायचा मनसोक्त आनंद घेत होता, पण कधीकधी खूप जोराने वेल खेचत होता, त्याच्यामुळे त्याला थोडीशी गाईड करावी लागत होती. कारण कार्टोली तोडताना जर वेल तुटली तर परत वेल मोठी व्हायला खूप उशीर लागतोय. त्याच्यामुळे जेवढ्या शांततेत होईल तेवढ्या शांततेत आपण आज कार्टोलं खुडणार आहोत. वेल तुटू देऊ नकोस. तर मित्रांनो आता बघा आपण कार्टोलीच्या जंगलामध्ये येऊन पोचलोय. सगळीकडे कार्टोलीचे वेल आहेत आणि आता आपल्याला चांगल्या प्रमाणात कार्टोली भेटायला सुरुवात झाली आहे. तर दाखवतोय मी. हे बघा वेल तुटली नाही पाहिजे, थोडी काळजीने तोडावी लागते कारण की आपल्याला पुढच्या वेळेस पण यायचं आहे. ही भाजी काय जोपर्यंत पाऊस पडत राहील तोपर्यंत जशी वेल वाढत जाईल तसे कार्टोले येत राहतील. त्याच्यामुळे जेवढ्या सावधगिरीने तोडता येतील कार्टोलं तेवढ्या सावधगिरीने तोडावी लागतात. चला आपली तोडून झाली. आता आपण पुढचा प्रवास. मित्रांनो आपला पाठीमागचा आपला भाग आहे तो सगळा म्हणजे चेक करून झाला आहे. कार्टोले आपल्याला बऱ्यापैकी भेटले तिकडे. आता इकडे पण बघा, इकडे पण कार्टोलीचे वेल आहेत भरपूर आणि आपल्याला त्या भागात जायचं आहे. तिकडून झूम करून दिसतंय की नाही माहीत नाही, पण तिकडे बघा पिवळी फुलं दिसत आहेत. तिकडे पण कार्टोली भरपूर आहेत. आता आपण त्या साईडने जाणार आहोत, पहिले इकडचं चेक करून.
तर बघूया तिकडे किती भेटत आहेत. आणि जर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असेल तर आपण एका व्हिडिओमध्ये काकड्या लावलेल्या आहे, म्हणजे काकडीचं बीज लावलेलं ते इथंच आपण लावलेलं. आता आपण पहिले काकडीचं बीज चेक करूया किती म्हणजे उगवून किती मोठं झालं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण लावलेलं काकडीचं बीज हे आहे, उगवून मस्त तयार झालं आहे. आणि आज आपण त्यांच्यासाठी सेंद्रिय खत आणलेलं. आपलं खत टाकून झालं आहे. मित्रांनो, काकड्यांचा इथं निरोप घेऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करतो आहे. मित्रांनो, पुढच्या प्रवासात पण आपल्याला कार्टोली भेटतच राहिले आहे. आत्ता ही समोरची वेल बघा, हिला भरपूर प्रमाणात कार्टोली लागलेले आहेत. तर आपल्याला इथं 5 ते 7 कार्टोली एका वेळेला भेटल्यात. आणि आपण ज्या दिवसभर गोळा केलेल्या कार्टोल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो, आज आपल्याला 4 ते 5 भाजीची कार्टोले मिळाली. त्यामुळे आत्ता आपण जंगलाचा निरोप घेऊन परतीचा प्रवास आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि परतीच्या प्रवासात आपला सामना होणार आहे जंगलातील मच्छरांबरोबर. मित्रांनो, छोट्याला मच्छरांनी खूप त्रास दिला आहे. कधी एकदा मोकळ्या मैदानात पोचतो असं झालं आहे. मोकळं मैदान येतं आहे पण मच्छर खूप आहेत. हा बघा इथं, हा परत तिकडे हे हाताला तर बघा किती, खूप परेशान केलंय. ये छोटा वाला खेकडा. मित्रांनो, इथं जो खेकडा भेटला एकदम छोटा आहे. त्याचा बघा आता एक जो त्याचा काढतोय मी पहिले. एकदम बारीक. तो पण दाखवू. पकडलाय मी, थांबा दाखवतोय मी तुम्हाला. तो दाखवण्यासारखा आहे कारण की ह्या खेकड्याचा जो शिंगडा आहे तो पहिले तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी एक नवीन शिंगडा तयार झाला आहे. तर त्यामुळे हा खेकडा मी तुम्हाला दाखवतोय. एका बाजूने पूर्ण लहान शिंगडा तयार होतोय आणि तो आत्ता नवीन तयार होतोय. त्याच्यामुळे हा खेकडा मी पकडलाय. आपण त्याला रिलीज करू आता. बघा कसा मस्त जातोय. चला तर आपण आपला पुढचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोय. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.